त्या दिवशी मी आयुष्यात इतकी खुश होते ना, किंवा माझं खूप छान झालं तर स्वतः मला जवळ घेतात आणि मला म्हणतात तर मी खूप छान केलंस हा तू हे. अरे बाप, काय शोधतात हे लोक जागा. आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. माझ्यासोबत आहेत तन्वी मुंडले आणि कुठली नवीन सिरियल सुरू नाही होत आहे. आपण नाटकाच्याच प्रेस कॉन्फरन्सला आलेलो आहोत, कुटुंब कीर्तन. खूप स्वागत आहे तन्वी तुझं रंगभूमी.com वर. मला आधी जरा बडबड करावीशी वाटते, कारण तुझी मालिका जेव्हा मी बघितली तेव्हाच मी हेरलं होतं की तू थिएटरवाली, ही नाटकवाली, असं माझं झालेलं. आज मला हे ऐकून की ललित कला केंद्रामधली आहेस ऐकून मला प्रचंड आनंद होतोय. मी म्हटलेलं ना असं झालंय, मी बोलली नाही नाटकवाली असं. तर प्लीज प्लीज या नाटकाबद्दल सांग, तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग, कसा अनुभव आहे? खूप कमाल अनुभव आहे अगं. म्हणजे मी वाट बघत होते की मला परत कधी रंगभूमी बोलवते स्वतःहून. मला यायचं आहे, मला परफॉर्म करायचं आहे, आणि ते या नाटकाच्या निमित्ताने शक्य झालं आणि जुळून आलं. मालिका झाल्यानंतर मी ठरवलं होतं की आता लगेच मालिका नको, काहीतरी वेगळ्या माध्यमात काम करूया, मग परत मालिका करूया. कारण सलग 2दा मालिका केल्या आणि मग त्यामुळे खूप अंतर पडलं रंगभूमीपासून, की करूच शकले नाही. नाटकं तेव्हाही आली होती मला विचारून, पण मुख्य नायिकेची भूमिका असल्यामुळे रोज शूटिंग असतं, कसा वेळ मॅनेज करणार ना. पण त्याआधी इतकी वर्ष थिएटर केल्यामुळे ते कुठेतरी होतं की नाही, परत एकदा माझं व्यावसायिक नाटक यायलाच पाहिजे असं खूप वाटत होतं. आणि यावर्षी ते जुळून आलं. कसं कसं कोणी फोन केलेला, काय रिॲक्शन? प्रशांत दामले सरांचा मला 1 जानेवारीला 2025ला फोन आला होता. म्हणजे सफल सुफल. खरंच त्या दिवशी मी आयुष्यात इतकी खुश होते ना, की वा वा वा, जे पाहिजे ते. आणि खरं तर तुला सांगते, तेव्हा मला माहितीही नव्हतं की माझी व्यक्तिरेखा काय आहे, नाटक काय आहे. पण सरांनी मला जो विश्वास दिला ना, म्हणजे त्यांच्या बोलण्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. आणि ते खरंच अर्थात त्यांना माहिती आहे की एखाद्या कलाकाराला काय हवं असू शकतं, त्या तीव्रतेनेच त्यांनी सांगितलं आणि माझा त्याच्यावर विश्वास होता आणि ते खरंच तसं घडून आलं. सो हे हळूहळू गोष्टी उलगडल्या की संकर्षण कराडे लिखित. त्याने माझं नाव दामले सरांना सांगितलं खरं तर, की सर ही अभिनेत्री आहे. आणि मी यासाठी त्याला थँक्यू खूप म्हणेन की त्याने लिहिलेल्या या नाटकातल्या या पात्रासाठी त्याला वाटलं की मी ते करू शकते आणि त्याने माझ्यात ते पाहिलं. सो यासाठी मी संकर्षणला खूप खूप मनापासून थँक्यू. आम्ही पण थँक्यू म्हणू. नक्कीच. आम्हाला कुठे नाटक तुझं बघायला मिळणार होतं, परत एखादी सिरियल मिळाली असती तर आणि अगं बऱ्याच लोकांना हे वाटतही होतं. मला इतकी जण विचारत होती की आता कुठली मालिका. म्हटलं जरा थांबा, येईल, पण आता माझं काहीतरी वेगळं सुरू आहे, ते बघूया, आपण बोलूया. सो त्यांना असं वाटलंच नव्हतं. बऱ्याच माझ्या नातेवाईकांना सुद्धा, इव्हन त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की आता ही मालिका झाली, आता कुठली तरी परत एक मालिका येईल हिची. त्यांनी हे एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी रंगभूमीवर येईन. सो असं ती जर्नी जरा अशी झाली. वंदना मावशींबरोबर कसे गिव्ह अँड टेकचे काही अनुभव, तालमीतला काही किस्सा? बापरे, कमाल कमाल ग, त्या काय आहेत यार, त्या कमाल ॲक्ट्रेस आहेत. तालमीतला किस्सा म्हणजे आम्ही तालीम इतकी एन्जॉय करतो ना की मी घरी जाऊन पण मी आजपर्यंत मला आठवत नाही मी इतकी कधी हसले आहे. इतकी मी हसते. आधी मुळात मला हसायला खूप येतं छोट्या छोट्या जोक्सवर पण, आणि त्यात हे विनोदी नाटक आणि त्यात इतके हुन्नरी कलाकार की अरे बाप, काय शोधतात हे लोक जागा. आणि आम्ही धमाल करतो आम्ही. आणि मला कमाल वाटते की त्या न थकता सकाळपासून 10-10, 12-12 तास तालीम करतात. त्या अजिबात थकले म्हणत नाहीत. त्या पूर्ण वेळ फुल एफर्ट्सने, फुल एनर्जीने, मनापासून त्या काम करतात. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. मी विचार करते, उद्या जर मी 73-74 वर्षाची जेव्हा कधी होईन तेव्हा मी ही गोष्ट लक्षात ठेवेन की मी अशा पद्धतीने, या डेडिकेशनने, या हार्डवर्कने मी काम करणार. आणि ही गोष्ट त्यांच्यातली खूप खास आहे की माझं पहिलं नाटक आहे ग व्यावसायिक, आणि त्यांनी 50पेक्षा जास्त नाटकं केली असतील. त्यांचं आता हे कितवं, म्हणजे इतका एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. तर त्यांनी माझ्यासारख्या एका नवख्या मुलीलाही आपलंसं करून घेतलंय. त्या कुठेही मला हे नाही जाणवू देत की अगं तू नवखी आहेस, कधीच नाही, कधीच नाही. त्यांनी इतकं आपलंसं करून घेतलंय. काही गोष्टी त्या सजेस्ट करतात की तन्वी हे असं असं कर, किंवा माझं खूप छान झालं तर स्वतः मला जवळ घेतात आणि मला म्हणतात तन्वी खूप छान केलंस हा तू हे. सो हे खूप खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. अदरवाईज ना त्या बर्डननी आपल्याकडून होत नाही परफॉर्म. करेक्ट. बट ते दोघंही तसे आहेत. संकर्षण सुद्धा, बापरे, त्याचा ह्युमर म्हणजे
कमाल आहे, कमाल आहे. असं झालं स्पॉन्टेनियसली कुठली जागा त्यांनी काढली की हे असं 1000दा दररोज होतं अगं. आणि मी रोज म्हणते तू हे घेणार आहेस का ते घेणार आहेस. त्यांना इतकं सुचत असतं, सतत सुचत असतं की आता मला त्याची सवय झाली आहे की ओके हा कधीही काही घेऊ शकतो. कमाल ऍक्टर आहे तो ही. कमाल. तुझी व्यक्तिरेखा काय आहे? माझी व्यक्तिरेखा आत्तापर्यंतच्या ह्याच्यापेक्षा वेगळी आहे. वा, ओके. सस्पेन्स. मला कळलं, ते कळलं, काय सांगणार नाही. आत्तापर्यंतच्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे, खणखणीत आहे. हो हो, ओके. खूप शुभेच्छा तुला या व्यक्तिरेखेसाठी. आणि अमेय दक्षिणदास यांच्याबद्दल थोडं सांग. दिग्दर्शनाचा अनुभव कसा होता? खूप अगदी मनापासून सांगेन मी की बऱ्याच काळाने एका खूप चांगल्या दिग्दर्शकाबरोबर बऱ्याच काळाने म्हणजे रंगभूमीवर बऱ्याच काळाने एका म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की व्यावसायिक रंगभूमीला मला इतका विचारपूर्वक काम करणारे असे दिग्दर्शक पहिल्याला मिळतील. म्हणजे खूप आहेत आपल्याकडे आणि सगळे विचार करूनच काम करतात. मला त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. पण मी एक्सपेक्ट नव्हतं केलं ग की प्रत्येक बाबतीत मला इतकं व्यवस्थित आणि ॲप्ट लोक मिळतील. लाईक कास्टिंगच्या बाबतीत असेल की संकर्षण, वंदनाताई आणि अमोलदादा. आता निर्मिती संस्थेबद्दल बोलायचं झालं तर प्रशांत दामले सर. आणि दिग्दर्शनातही एक इतका हुशार माणूस दिग्दर्शक मिळाला आहे की कमाल आहे. त्यांनी इतकं छान आम्हा सगळ्यांना जेलअप केलं आहे ना. आणि मला एक दडपण होतं की बापरे, मुळात जर दिग्दर्शकही असे असते की अरे तुला येत आहे म्हणजे काय, ह्या दोघांना येत आहे, तर मला खूप कठीण गेलं असतं. पण त्यांनी तसं कधीच नाही केलं. सो कमाल आहेत ते सुद्धा. आणि मस्त म्हणजे त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टी, त्यांनी मला काही एक गुरु म्हणून आपण म्हणतो ना दिलेली काही शिकवण ही मी घरी गेल्यावर सुद्धा काही माझ्या एका डायरीत लिहून ठेवते की आज सरांनी हे सांगितलं. सिरियसली. कारण काही कोट्स, काही लाईन्स, त्यांचं वाचन इतकं अफाट आहे की बारीक बारीक गोष्टी, भाषेवरची पकड. सो मला असं वाटतं की हे माझ्या आयुष्यात असलं पाहिजे. मी उद्या पुढे गेले, उद्या कितीही नाटकं केली, या नाटकाचे जरी हजारो प्रयोग झाले तरी ही गोष्ट मी विसरली नाही पाहिजे. सो असं छान आहे हे नाटकच. मला वाटतं माइलस्टोन ठरणार आहे तुझ्या करिअर मधलं. आय होप सो. ठरावं, नक्की ठरावं. शुभेच्छा तुला त्यासाठी. ललितची एखादी आठवण आठवते का प्रायोगिक नाटकातली? ललितच्या खूप आठवणी आहेत. आज ललितने मला शिस्त शिकवली आहे. ललित कला केंद्राने मला प्रामाणिकपणा शिकवला आहे रंगभूमीसाठीचा. आणि तो मला खूप कामी येतो. बऱ्याच गोष्टी शिकले मी तिथे. पण मी नक्कीच मी या गोष्टीचं कायम भान राखेन की मला तिकडच्या गुरूंनी शिकवलेली शिस्त, प्रामाणिकपणा आणि मेहनत यामध्ये कधीही कॉम्प्रोमाइज नाही करायचं आणि यामध्ये कधी अभिनय नाही करायचा. वा. सो हे माझ्यासाठी कायम राहील. आणि आम्हाला अशीच तू रंगभूमीवर सतत वेगवेगळ्या नाटकांमधून भेटत राहावीस अशी आशा मी व्यक्त करतो. एक प्रेक्षकांना आव्हान होऊन जाऊ देत की नाटकाला या. येस, आमचं नाटक कुटुंब कीर्तन हे तुमच्या भेटीला आता आलंय. प्लीज आमच्या नाटकावर भरभरून प्रेम करा. वेळेन मी जसं तुम्ही माझ्या मालिकेवर प्रेम केलं, माझ्या व्यक्तिरेखेवर प्रेम केलं, तसंच माझ्या या नाटकातल्या कॅरेक्टरवरही, या नाटकावरही, आमच्या संपूर्ण टीमवर प्रेम करा. 2-2.5 तास तुमचं निखळ मनोरंजन होईल, यात काही शंका नाही. आणि आमचं हे कुटुंब कीर्तन बघायला नक्की या. तुम्हाला आहे शंका, आम्हाला तर नाही आहे बाबा. खूप शुभेच्छा. वेलकम पुन्हा एकदा. वेलकम बॅक. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.